जय भीम, नमो बुद्धाय। मागील भागामध्ये आपण बघितलं की प्रज्ञा, करुणा, मैत्री या तिन्ही गोष्टींचा धम्मामध्ये कसा समावेश आहे आणि त्यांचं प्रत्येकाचं काय स्थान आहे हे आपण बघितलं। आपण सद्धम्म म्हणजे काय हे बघत आहोत आणि आता पुढे जो धर्म सामाजिक भेदभावांना मूठमाती देऊ शकतो तोच धम्म सद्धम्म असतो, किंवा माणसा माणसातला भेद जो नष्ट करत असतो तोच धम्म सद्धम्म असतो। आदर्श समाज काय आहे तर ब्राह्मणांच्या मतानुसार वेदांनी आदर्श समाज व्याख्यायित केला आहे आणि वेद हेच खरे आहेत। त्यामुळे माणसाकरता आदर्श समाज म्हणजे वेदांची व्याख्यायित केलेला समाजच असे इथे म्हटलेले आहे। वेदांनी पुरस्कारलेली आदर्श समाज व्यवस्था चतुर्वर्ण व्यवस्था म्हणून संबोधली आणि अशा आदर्श समाज व्यवस्थेने वेदानुसार 3 अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे। या समाज व्यवस्थेमध्ये 4 वर्ग आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। आणि यामध्ये दुसऱ्या शब्दात हे सर्व जे वर्ग आहे ते समान स्तरावर नसतील तर एकावर दुसरा या प्रकारे स्तरीकृत असतील। त्यानंतर सामाजिक जो दर्जा, अधिकार आणि विशेष सुविधा यांच्या संदर्भात सुद्धा स्तरीकृत असमानता असेल। यामध्ये ब्राह्मण हे श्रेष्ठ, त्यांच्या खाली क्षत्रियांचं स्थान आहे, त्यानंतर वैश्यांचं आणि सगळ्यामध्ये शेवटी शूद्र आहेत, ते कनिष्ठम आहेत, निकृष्टतम आहेत। त्यानंतर तिसरं जे त्यांचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येकाने ठरलेलाच आपला आपला व्यवसाय करायचा आहे। ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन करणं आहे, पूजा पाठ करणं आहे। क्षत्रियांचा व्यवसाय म्हणजे शस्त्रधारणा करणे आहे, युद्ध करणे आहे। वैश्यांचा व्यवसाय म्हणजे व्यापार करणे आहे आणि शूद्रांचा व्यवसाय म्हणजे जे वरचे जे 3 वर्ण आहेत तर यांची सेवा करणे, शारीरिक श्रमाने, सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने हलकी कामे करणे हा आहे। आणि कुठलाही वर्ग जो होता तर तो दुसऱ्या वर्गाचं कुठलं कामही करू शकत नव्हता। आणि या पद्धतीची ही आदर्श संकल्पना जी होती तर ती ब्राह्मणांनी उचलून धरलेली होती आणि ती लोकांपर्यंतही पोहोचवलेली होती। आणि हा स्वाभाविकच ही जी धारणा जी आहे तर ती असमानतेची होती, परंतु बुद्धांनी या सिद्धांताचा पाळामुळासहित विरोध केलेला आहे। जाती व्यवस्थेवरती ते विरोधक होते, ते समानतेचे पाईक होते आणि जाती व्यवस्थेवरती समर्थन करणारा असा कोणताही युक्तिवाद किंवा तर्क नाही की ज्याचा त्यांनी धिक्कार केला नाही, त्याचे त्यांनी खंडन केले नाही। आणि या विषयासाठी बुद्धांनी अनेक ब्राह्मणांना आव्हानं दिले होते, परंतु ते बुद्धासमोर आल्यानंतर मौन राहायचे, त्यांनी कुठलंही त्यांना प्रतिउत्तर केलं नाही। आणि अश्वलायन सुत्तामध्ये एक कथा त्यांनी कथन केली आहे। एकदा एक ब्राह्मण आपल्यापैकी एकाला अश्वलायनाला बुद्धाकडे जाऊन जाती व्यवस्था आणि असमानता याच्याविषयी वाद उत्पन्न करायला त्यांनी सांगितला आणि तो अश्वलायन बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मणच कसे सर्वश्रेष्ठ आहे तर याची तो गाथा गाऊ लागला आणि तो म्हणाला की हे श्रमण गौतमा, ब्राह्मण जे आहेत तर सर्वश्रेष्ठ आहेत, इतर कुणीही नाही। तेच कसे शुक्लवर्णीय आहेत आणि इतर मात्र कृष्णवर्णीय आहेत। आणि पावित्र्य जे आहे ते फक्त ब्राह्मणांमध्येच वास करतं, अन्य कोणामध्येही पावित्र्य नाही। आणि हे ब्राह्मण जे आहे तर ती ब्रह्माची संतती आहे, ब्रह्माच्या मुखातून त्यांचा जन्म झालेला आहे, इथेच त्यांचे उत्तराधिकारी आहे। यावरती तथागतांचं काय मत आहे त्यावरती बुद्धांनी कथन केलं की अश्वलायना, हे जे ब्राह्मण आहेत तर त्यांच्या बायका ज्या आहेत तर त्यांना गर्भधारणा होत नाही का आणि ते मुलांना जन्म देत नाही का, आणि तू म्हणतोस त्या पद्धतीने स्त्रियांच्या गर्भातून ते जन्म घेत नाहीत का, आणि ते इतरांसारखे जर स्त्रियांच्या गर्भातून जर त्यांनी जन्म घेतलेला असेल। त्यावरती अश्वलायनाने कोणतंही उत्तर दिलं नाही। बुद्धाने पुढे जाऊन अश्वलायनाला दुसरा प्रश्न केला की समजा एखादा क्षत्रिय जर ब्राह्मण कन्ये बरोबर जर त्याचा सहवास झाला तर ना होणारी संतान जी आहे तर ती माणूस होईल की एखादा प्राणी होईल। यावरही अश्वलायनाने कुठलंही उत्तर दिलं नाही आणि मग ते म्हणाले की ब्राह्मणच फक्त आपल्या चित्तामध्ये राग, द्वेष, दुर्भावना किंवा प्रेम उत्पन्न करू शकतात का, इतर जे 3 वर्णाचे जे लोक आहेत ते तसं करू शकत नाही का। यावेळी अश्वलायन म्हणाला की नाही, तसं नाहीये, या 4ही वर्णाचे लोक हे करू शकतात। आणि पुढे ते म्हणाले की अश्वलायन, यवन आणि कंबोज देशामध्ये फक्त 2च वर्ग आहे आणि ते 2 वर्ग म्हणजे स्वामी आणि दास। त्यामध्ये स्वामीचा दासही होऊ शकतो आणि दासाचा स्वामी होऊ शकतो, हे तू ऐकले आहे का। तेव्हा अश्वलायन म्हटला की हो, मी हे ऐकले आहे। मग तथागत म्हटले की जर तुमचा वर्ण जर इतका आदर्श आहे मग तो सर्वीकडे का नाहीये, सर्वांनी तो का आत्मसात केलेला नाहीये। आणि कुठल्याही प्रश्नावरती अश्वलायनाला काहीही उत्तर सापडत नव्हतं, तो आपला मौनच होता। आणि शेवटी त्याने तथागतांना तो शरण आला
त्याने तथागतांचं अनुगामित्व स्वीकारलं. वाशिष्ठ नावाचा जो ब्राह्मण होता, जो तथागतांचा धम्म स्वीकारला होता, त्याच्या धम्मग्रहणाविषयी इतर ब्राह्मण त्याची निंदा करत होते. एकदा तो बुद्धांकडे गेला आणि इतर ब्राह्मण त्याची कशी निंदा करतात हे त्याने कथन केलं. आणि तेव्हा वासिष्ठ बोलला की तथागत ब्राह्मण असे म्हणत आहेत की ब्राह्मणांचा सामाजिक दर्जा जो आहे तो श्रेष्ठ आहे, इतरांचा सामाजिक दर्जा जो आहे तो कनिष्ठ आहे. फक्त ब्राह्मणच शुक्ल वर्णाचे आहेत, इतर सर्व कृष्ण वर्णाचे आहेत. फक्त ब्राह्मणच शुद्ध बीजोत्पन्न करतात, अब्राह्मण नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माची उत्पत्ती आहे, ब्रह्मापासून त्यांची निर्मिती झाली आहे. आणि त्यानंतर पुढे तुमच्याविषयी बोलावयाचे असल्यास ते म्हणतात की तुम्ही अभिजात वर्गाचा त्याग करून कनिष्ठतम वर्गाची संगती केली आहे. तुम्ही त्या मुंडन केलेल्या श्रमणामध्ये सामील झालेले आहात. तुम्ही कृष्णवर्णीयात सामील झालेले आहात. तुम्ही ब्रह्माच्या वंशामधले असूनही तुम्ही शूद्रांच्या वंशामध्ये सामील झालेले आहात. असंस्कृत श्रमणांमध्ये तुम्ही सामील झालेले आहात. तुमच्याकरता हे करणे उचित नव्हे, हे करणे योग्य नाही. कारण हे योग्य आहे की तुमच्या अभिजात वर्गाचा त्याग करून कनिष्ठतम वर्गाची संतती करणे, मुंडन केलेल्या श्रमणात सामील होणे, सामान्य जनात श्रमणात कृष्णवर्णीयात आपल्या जातीच्या चरणातून उत्पन्न झालेल्यांच्या वंशात सामील होणे. आणि भगवान या शब्दामध्ये ब्राह्मण मला दोष देतात, माझी निंदा करतात, मला शिव्या शाप देतात. आणि हे सर्व करताना त्यात ते कोणतीही कसर ठेवत नाहीत. आणि मग भगवान म्हणाले की जर वासिष्ठ, जर ब्राह्मण जर असं म्हणत असतील तर त्यांना आपला प्राचीन परंपरेचा विसर पडला असावा. कारण त्यांच्याही ज्या बायका आहेत तर त्यांनाही गर्भधारणा होते, त्यांनाही मुलं होतात. आणि ते म्हणतात की आमच्या मुलांचा जन्म हा ब्रह्माच्या मुखाद्वारे झालेला आहे, मग हे कसं योग्य आहे. असं बोलून ते ब्रह्माच्या प्रकृती आणि प्रवृत्तीची चेष्टाच करत आहेत. असंच एकदा येसुकारी ब्राह्मण जो होता तर तो 3 प्रश्न घेऊन बुद्धांकडे आला. त्याने उपस्थित केलेला पहिला प्रश्न जो होता तर तो व्यवसायासंबंधी होता. तो म्हणाला की हे ब्राह्मण असे म्हणतात की ते कोणाची सेवा करत नाही, सर्वजण त्यांची सेवाच करतात. आणि आमची सेवा करण्यासाठीच हे सर्वजण जन्माला आलेले आहेत. आणि हे श्रमण गौतमा, सेवेचे 4 वर्ण आहे. ब्राह्मणांद्वारे केली जाणारी सेवा, क्षत्रियांद्वारे केली जाणारी सेवा, वैश्याद्वारे केली जाणारी सेवा आणि शूद्राद्वारे केली जाणारी सेवा. परंतु एका शूद्राची सेवा हा दुसरा शूद्रच करू शकतो. श्रमण गौतमाने या संबंधाचे काय विचार आहेत ते तुम्ही मला कथन करावे असं या ब्राह्मणाने सांगितलं. आणि मग तथागत बोलले की ठीक आहे, या मताशी, या ब्राह्मणांच्या मताशी संपूर्ण जगत सहमत आहे का. आणि बुद्धांनी त्याला प्रतिप्रश्न विचारून उत्तर दिले. माझ्या संबंधात बोलावयाचे झालेस मी असे म्हणणार नाही की सर्व सेवा केल्याच पाहिजे, आणि मी असे म्हणणार नाही की सर्व सेवा न केल्या पाहिजे. परंतु एखादी सेवा केल्याने माणसाची स्थिती अवनत होत असेल, जर उन्नत होत नसेल तर ती सेवा केली जाऊ नये. पण ती सेवा केल्याने त्याची स्थिती जर सुधरत असेल, त्याला जर अवनत होत असेल तर ती सेवा केलीच पाहिजे. आणि हे एकमेव असेच सूत्र आहे की ज्याच्या आधारे क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण आणि शूद्रांच्या सेवांचा समानतेने विचार व्हावा. प्रत्येकाने ती सेवा नाकारावी जी त्याला अवनत अवस्थेला नेते. प्रत्येकाने तीच सेवा करावी जी त्याला उन्नतीच्या अवस्थेला नेत असते. आणि पुढचा प्रश्न येसुकाराने विचारला की माणसाचा सामाजिक दर्जा निर्धारित करते वेळी त्याचे पूर्वज, त्यांची वंश परंपरा याचा विचार केला जाऊ नये का. आणि या प्रश्नांचे बुद्धांनी अशा प्रकारे उत्तर दिले की वंश परंपरेचा अभिमान एवढेच म्हणता येईल की माणूस ज्या वंशात जन्मग्रहण करतो त्या आधारावर हा ब्राह्मण वंशात जन्मला की क्षत्रिय वंशात, की वैश्य वंशात जन्मला की शूद्र वंशात जन्मला. अग्नी सुद्धा ज्या इंधनातून जन्म घेते त्याच्याच नावाने ओळखले जाते. जसं काय ओंडक्याचा अग्नी, डपल्यांचा अग्नी, काट्याकुट्यांचा अग्नी, शेणीचा अग्नी एवढेच. माणसाकरता सद्धम्म म्हणजे वास्तविक संपदा होय. जन्माने माणसाची गणती कोणत्या ना कोणत्या वर्गात होईल एवढेच. आणि वंश परंपरेने किंवा सुंदर चेहऱ्याने, सुंदर मुखाने किंवा धनसंपदा भरपूर असल्याने माणूस चांगला आहे किंवा वाईट आहे हे होत नाही. कारण तुला असे दिसेल की जो श्रेष्ठ आहे, एखाद्या श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आहे, परंतु तो हिंसा करणारा आहे, चोरी करणारा आहे, व्यभिचार करणारा आहे, मिथ्याकथन करणारा आहे किंवा चहाडी करणारा आहे, कटू वचन बोलणारा आहे, व्यर्थ बडबड करणारा आहे, लोभी आहे, द्वेषी आहे. आणि म्हणून माझे ठाम असे मत आहे की माणूस जन्माने श्रेष्ठ होत नाही. उलट असे दिसेल की कनिष्ठ कुलामध्ये जो माणूस जन्माला येतो तो सर्व दोषमुक्त असतो. म्हणून माझी अशी मान्यता आहे की माणूस वंश परंपरेने वाईट,
होईलच असे नाही. आणि तिसरा प्रश्न जो येसुकरीने उपस्थित केला होता तो प्रत्येक वर्णासाठी निर्धारित जीविकेपार्जनाच्या व्यवसाया संबंधित होता. यात ब्राह्मण येसुकरी तथागतांना म्हणाला की ब्राह्मणांच्या मतानुसार 4 प्रकारच्या व्यवसायाची धारणा आहे. ब्राह्मणांकरिता शिक्षण, क्षत्रियांकरिता धनुर्धारणा, वैश्यांकरिता कृषी आणि पशुपालन आणि शूद्रांकरिता खांद्यावर पीक पाणी वाहून नेणे. यापैकी कोणत्याही कारणास्तव आपल्या व्यवसायाचा त्याग केला तर त्याने जे करू नये ते तो करीत असेल तर त्याची कृती ही संरक्षकाने संपत्तीचा अपहार करावा अशी कृती होय. श्रमण गौतमा, यावरती आपलं काय म्हणणं आहे? त्यावरती तथागत म्हणाले, त्यांनी प्रतिप्रश्न केला की संपूर्ण जग या ब्राह्मणी वर्गीकरणाचे समर्थक आहे काय? संपूर्ण जगाने हे वर्गीकरण, ही व्यवस्था स्वीकारली आहे काय? त्यावरती येसुकरी म्हणाला की नाही, संपूर्ण जगाने हे स्वीकारलेलं नाही. आणि वासिष्ठाला तथागतांनी म्हटले होते की श्रेष्ठ आदर्श असणे महत्वाचे आहे, श्रेष्ठ कुळामध्ये जन्म घेणे महत्वाचे नाही. जात नाही, असमानता नाही, श्रेष्ठता नाही, कनिष्ठता नाही, सर्व समान आहे. हीच तथागतांची देशना होती, हीच तथागतांची धारणा होती. दुसऱ्याशी एकरूप व्हा, तो तसा, मी तसा, मी असा, हीच तथागतांची देशना होती, हीच तथागतांची धारणा होती. पुढे माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ असतो किंवा कनिष्ठ असतो अशी शिकवण सद्धम्मामध्ये दिली जाते. ब्राह्मण ज्या चतुर्वर्ण सिद्धांताचा पुरस्कार करतात तर तो जन्मावरती आधारित आहे. त्यांच्या मते एखादी व्यक्ती जी आहे तर ती ब्राह्मण आहे कारण ती ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आली आहे. एखादी व्यक्ती क्षत्रिय आहे कारण ती क्षत्रिय मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेली आहे. एखादी व्यक्ती वैश्य आहे कारण ती वैश्य मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेली आहे. आणि एखादी व्यक्ती शूद्र आहे तर ती शूद्र मातापित्यांच्याच पोटी जन्माला आली आहे म्हणून ती शूद्र आहे. आणि माणसाचे जे श्रेष्ठत्व आहे तर ते ब्राह्मणांमते ते त्यांच्या जन्मावरती अवलंबून आहे. परंतु चतुर्वर्णाच्या सिद्धांताचं जसं खंडन बुद्धांनी केलं त्या पद्धतीने याही सिद्धांताचं खंडन बुद्धांनी केलं. त्यांच्या मते माणूस हा जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हा ठरत असतो. आणि एका प्रसंगामध्ये या विषयीची देशना बुद्धांनी दिलेली आहे. एकदा तथागत जे आहे तर ते अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये श्रावस्ती येथे वास्तव्याला होते. आणि एक दिवशी मध्यान्नामध्ये ते आपलं जे चिवर वस्त्र परिधान केलं, भिक्षापात्र घेऊन ते चारिकेला निघाले. चारिकेला निघाल्यानंतर एका ठिकाणी यज्ञयाग चालू होता आणि तिथे ते सगळे दारोदार फिरत असताना ते तिथेही गेले. तिथे गेल्यानंतर तिथला जो ब्राह्मण होता त्याने लांबूनच तथागतांना बघितलं आणि तो तथागतांना म्हणाला की हे मुंडका तेथेच थांब, हे करंट्या तेथेच थांब, हे वृषला तेथेच थांब, हे बहिष्कृता तेथेच थांब. तो असं म्हटल्यानंतर तथागत त्याला म्हणाले की तुला माहित आहे का वृषला कोण आहे, वृषल कोण असतं? त्यावरती तो ब्राह्मण म्हणाला की खरंच मला माहित नाही वृषल नेमकं कोण असतं, तर कृपा करून तुम्ही ते मला सांगावे. आणि मग तथागत म्हणाले की ठीक आहे, तुला जर ते ऐकून घ्यायचं असेल तर मी तुला नक्की कथन करेल. आणि मग तथागत पुढे बोलते झाले की जो चहाडीखोर आहे, जो क्रोधी आहे, जो लोभी आहे, जो अनैतिक आहे, जो मिथ्या दृष्टी ठेवतो त्याला वृषल म्हणायचं असतं. कोणी जर प्राणी मात्रांना जर घायाळ करत असेल, त्यांना जर त्रास देत असेल, त्यांच्या प्रती जर प्रेम भावना त्याच्या मनामध्ये नसेल तर त्याला वृषल म्हणायचं असतं. जो गावांना किंवा नगरांना वेढा घालून उद्ध्वस्त करत असतो त्याला वृषल म्हणायचं असतं. अरण्य असो किंवा एखादं नगर असो, जो दुसऱ्याच्या वस्तूचा अपहार करतो किंवा चौर्यकर्म करतो, चोऱ्या करतो त्याला वृषल म्हणायचं असतं. एखादं कोणी कर्ज घेतो आणि पलायन करतो त्याला वृषल म्हणायचं असतं. आणि कोणी एखाद्या क्षुल्लक कारणावरून वाटसरूंचा वध करत असेल, त्यांना लुबाडत असेल तर त्याला वृषल म्हणायचं असतो. जो कोणी स्वतःच्या हितासाठी अथवा कोणाच्याही हितासाठी धनलोभाने खोटी साक्ष जर देत असेल तर त्याला वृषल म्हणायचं असतं. वा एखादा जर कोणी बलप्रयोगाने अथवा त्यांच्या संमतीने आपल्या आप्तमित्रांच्या भार्यांशी व्यभिचार जर करत असेल तर त्याला वृषल म्हणायचं असतं. किंवा धनधान्य संपन्न असून सुद्धा एखादा आपल्या आई वडिलांना सांभाळ करत नसेल त्यांचा तर त्याला वृषल म्हणायचं असतं. जर कोणी एखादा कुशल धर्माची शिकवण करत असेल तर तिथं जर कोणी जर अकुशल धर्माची जर शिकवण देत असेल आणि तीही एखादं गूढ रहस्य ठेवून, तेव्हा त्याला वृषल म्हणायचं असतं. आणि यज्ञिकाला जेव्हा तथागतांनी या पद्धतीचं देशना दिली त्यावेळेस मात्र तो लज्जित झाला. त्यावेळी मात्र तथागतांना शिव्याशाप दिल्याबद्दल तो लज्जित झाला.
माणसं जे आहेत तर ते असमानच जन्माला येतात. कोणी धष्टपुष्ट असतं तर कोणी दुर्बल असतात, कोणी बुद्धिवान असतं, कोणी कमी बुद्धीचे असतात, तर काहींना बुद्धीच नसते. काहींची क्षमता अधिक असते, काहींची क्षमता कमी असते. पण कुणी कसाही असला तरी पण प्रत्येकाला आपला जीवन संघर्ष हा करायचाच असतो. आणि या जीवन संघर्षामध्ये असमानता ही जीवनाची स्वाभाविक स्थिती म्हणून स्वीकारली तर जे दुर्बल आहेत त्यांना या जीवन संघर्षामध्ये काही स्थान असणार नाही, ते नेहमीच शेवटी राहतील. या असमानतेच्या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारले जावे काय? काही या जीवनाला स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारतात. त्यांचा तर्क असा असतो की या नियमांमुळे जो जीवन संघर्षाला टिकून राहण्यासाठी योग्य आहे तो टिकून राहीलच. पण प्रश्न असा आहे की जीवन संघर्षामध्ये जो टिकून राहण्यास समर्थ आहे तोच समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम आहे का? परंतु याला कोणीही सकारात्मक उत्तर देऊ शकलेला नाहीये. आणि हा संदेह आहे. त्यामुळे धम्म जो आहे तर तो आपल्याला समानतेची देशना देतो. कारण या समानतेच्या सिद्धांतामुळे समाजाच्या दृष्टीने जे श्रेष्ठतम आहेत, जे जीवन संघर्षामध्ये जिवंत राहण्यास समर्थ नसले तरी ते जिवंत राहतील. समाजात श्रेष्ठतम हवे आहे, समर्थतम नको. म्हणूनच आणि याच प्राथमिक कारणास्तव धम्म समानतेचा समर्थक आहे. धम्म समानतेचा पुरस्कार करतो. आणि हाच बुद्धांचा दृष्टिकोन होता. याच कारणास्तव बुद्धांचा तर्क असा होता की जो धर्म समानतेचा पुरस्कार करीत नाही तो धर्म माणसाला स्वीकारणं योग्य नाही. जो धर्म एकाच्या सुखासाठी दुसऱ्याचं जीवन दुःखी करतो किंवा दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचे जीवन दुःखी करतो किंवा स्वतःचे जीवन दुःखी करतो आणि इतरांचे जीवन दुःखी करतो, काय तुम्ही अशा धर्माचा आदर करणार? काय तुम्ही अशा धर्मावर श्रद्धा ठेवणार? जो धम्म स्वतःच्या सुखासोबत इतरांच्याही सुखाला वृद्धी करतो किंवा वाढवत असतो आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन करीत नाही, काय असा धम्म अधिक योग्य नाही काय? जे ब्राह्मण समानतेच्या तत्वाचे विरोधक होते त्यांना बुद्धाचे असे काही विशेष महत्वाचे प्रश्न विचारले. यावर असे उत्तर आहे की बुद्धांचा धम्म हा जो आहे तो माणसाच्या सत्प्रवृत्तीवर उद्भवणारा न्यायप्रदान असा धम्म आहे.